चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून मोठी बातमी पुढे आलेली आहे। शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खुद्द राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लढा पुकारलेला आहे। रासायनिक खते व बी बियाणांची विक्री करताना शेतकऱ्यांवर इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दबाव आणण्याचा गंभीर आरोपाखाली मुनगंटीवार यांच्याकडून नामांकित कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड खत कंपनी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर या तक्रारीवर कारवाई झाली नाही तर विधानसभेत आवाज उठवण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल। बलदारशाह थानेदार ने कार्रवाई नहीं की तो फिर हमको उपोषण भी करना पड़ेगा। लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील मुनगंटीवार यांनी यावेळी केला। एक सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी सरकारच्या विरोधातच भूमिका घेतल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकरची रिपोर्ट, चंद्रपूरहून।